नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. नगर तालुक्यातील मौजे जेऊर बायजाबाई येथील आदिवासी कुटुंबाच्या जमिनीवर फसवणूक करून अनधिकृतपणे कब्जा करण्यात आल्याचा गंभीर आरोप करत एकलव्य भिल्ल संघटनेच्या वतीनं जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलं आहे. या प्रकरणात मूळ शेतकऱ्यांच्या तिसऱ्या पिढीने न्यायाची मागणी केली आहे. मौजे जेऊर बायजाबाई येथील भानुदास सयाजी पवार, जिजाबाई भानुदास पवार, संभाजी शिवाजी पवार व शांताबाई संभाजी पवार हे कुटुंब शेतमजुरी व मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करत आहे. त्यांच्या घरातील कर्ते पुरुष जयवंत गोपाळ पवार व चुलती गीताबाई गोपाळ पवार यांच्या नावे गट क्रमांक 735, 444, 417, 438 व 439 मधील जमीन होती. मात्र त्यांच्या निधनानंतर सदर जमीन एकतर्फीपणे धोंडीराम आडाव, तात्या नाना साळवे, गेनू नाना साळवे व शरद धोंडे यांच्या नावावर करण्यात आल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. हे निवेदन एकलव्य भिल्ल संघटनेचे संघटक मोहन गोलवाड, महाराष्ट्र संघटिका वैजंता गोलवाड व नाशिक सभापती शिवाजी ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात आले. यावेळी भानुदास पवार, जिजाबाई पवार, संभाजी पवार व शांताबाई पवार हे उपस्थित होते. एकलव्य संघटना मोहन गोलवाड, वैजंताताई गोलवाड आणि पवार कंपनी जेऊरची. तर जिजाबाई पवार, भानुदास पवार आम्ही मुंबईला गेलतो. जवळजवळ आम्ही मुंबईला 10/11/2025 मुंबईला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या टेबलला आम्ही यांची जमीन फसवणूक झालेली तिसरी पिढी जेऊरची. साहेब आम्हाला आतापर्यंत कागदपत्र, मुख्यमंत्री असो, तुम्हाला सांगतो आयुक्त नाशिकला कागदपत्र दाखल केले, तसेच कलेक्टरला 4 बारे दिले पत्र, पण आज पत्राचा निकाल आम्हाला निघालेला आहे बरं का. तर कुल शाखेने असंच बुवा आम्हाला आदिवासींना न्याय भेटायला पाहिजे. ह्या गरिबांना की सर्कल चौकशी होऊन, पंचनामा होऊन सर्कल चौकशी यांची जमीन यांना हडप केलेली यांना जमीन भेटायला पाहिजे. तर जेऊरला जमीन यांची जवळजवळ 25-30 एकर जमीन आहे. याच्या त्या प्रत्येकाच्या नावावर वेगळे करून घेतलेले, पण यांना माहित नाही की बाबा आमची जमीन कशी गेली आणि काय गेली. आता ही तिसऱ्या पिढी, आता ही जमीन उकरून काढे की देवेंद्र फडणवीस साहेबांनी काय सांगितलं, बा गेलेल्या जमिनी आम्ही माघारी आणतो, गरिबांना राहापुरती जागा देतो, आदिवासींना घरकुलांचा विषय, असं जागेचा विषय, घरकुल आले त्याला जागा नाही. साहेब विचार करायची गोष्ट आहे. गरिबांनी कोर भटकत हिंडायचं, मोलमजुरी करून खाते, बाहेर गावाला, ह्या गावाला जा, त्या गावाला जा, बिराड या चव्हाणी पाठीवर बिराड घेऊन हिंडतात. यांना जमीन भेटायला पाहिजे. आता मार्ग निघालेला आहे, पण आता सर्कल चौकशी, पंचनामा व्हायला पाहिजे. आतापर्यंत वेळोवेळी यांनी आपले मुंबई, नाशिक, नगर, आता तहसीलदार, पुन्हा नगर तालुका, आता सगळ्यांनी विचार करून आणि गोरगरिबांना न्याय भेटायला पाहिजे, एवढी माझी हात जोडून विनंती एकलव्य संघटनेची शिवाजीराव ढवळे, महाराष्ट्र नाशिक सभापती यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही फिरतो साहेब. पण हे गरिबाचे काम व्हायलाच पाहिजे. जिजाबाई भानुदास पवार आमची जमीन, धोंडराम छगनराव आडाव याने आमची जमीन फसवणूक करून खातोय. आम्हाला म्हणतो वावरात यायचं नाही, जायचं नाही, वावराकडे आले तरी देवाच्या दर्शनाला आलं तरी वावराकडे पाहायचं नाही, काय नाही, तुमचे हातपाय मोडीन, हातपाय तोडीन, गोळ्या घालून मारीन आणि तुमच्या गाड्या मोडीन, राखेल टाकून पिटून देईन, पुन्हा इथं वावरात यायचं नाही, वावराचं नाव घ्यायचं नाही. मग आम्ही वावराचं नाव नाही घ्यावं, आमचे बिल आदिवासी समान आमचा आदिवासी. मग आम्ही वावराचं नाव घ्या, आम्ही राहावा कुठं. आज 2 ठिकाणी घर मोडली, तिसऱ्या ठिकाणी घर घातलं. मग आता तिसऱ्या ठिकाणी आम्ही आज आम्हाला एवढं असून लोक खाते, मग आता एवढं असून आम्ही घर मोडून जायचं कुठं. मग आमचं एवढाच हात जोडून विनंती, कलेक्टर साहेबांनी आमच्या वावराचं न्याय द्यावा, आमच्या ताब्यात गरिबाला आम्हाला देऊन टाकावं.